प्रेक्षक मायबाप डोक्यामध्ये कॅप असेल तर ती कॅप रिमूव्ह करा. चला छोटे कंपनी जायचं असेल तर पटापट चला, वेळ फार कमी आहे. आयोजन कमिटी किती ओव्हरची मॅच लगेच तिथे सांगून द्या, नंतर टॉस करा. आधी ओव्हर सांगा नंतर टॉस करा. 3 ओव्हर. भिंतीवरती एक टोपी डोक्यात दिसते. माझ्या शेजारी ग्रीन आर्मी रेड टोपी ब्लॅक टोपी दिसते. नाही काढ, काय करणार. 52 सेकंदासाठी फक्त. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. हेलो 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 हेलो. किती ओव्हरची मॅच काय ते सगळं सांगून द्या. 3 ओव्हरची मॅच. हेलो सिद्धगड क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे ग्रीन आर्मी बांगारवाडी क्रिकेट संघाला. अनेक वर्षांचं स्वप्न ज्यांचं आज पूर्ण होणार का, ही वेळ आलेली आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या गावाचा अभिमान वाढवण्यासाठी अनेक वर्षांचा क्रिकेटचा हा प्रवास. या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने पहा अनेक चढ उतार आपण पाहिले. या चढ उतारामध्ये अनेक वेळा स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं. अनेक वेळा असं घडलेलं आहे की खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. अनेक वेळा टॉप 4 मध्ये दाखल झाले परंतु फायनल मध्ये पोहोचता आले नाही. आज फायनल मध्ये दाखल झालेत. आज जिंकायचं आहे. कस दाखवावं लागेल, धमक दाखवावी लागेल, जिद्द दाखवावी लागेल. यासाठी ग्रामदेवतेच्या नावानं आशीर्वाद घेऊन मैदानात उतरावं लागेल आणि आज त्या ताकदीनं त्या जोशानं मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवावं लागणार आहे. मेगा फायनल खेळतोय. या मेगा फायनल साठी हे 12वं पर्व आहे फ्रेंडशिप खुटारवाडी चषकाचं आणि या 12व्या पर्वामध्ये आता आपल्याला विजय प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला झुंज द्यावं लागेल. ज्या संघानं अनेक वर्ष आपल्या नावावरती विक्रम रचलाय मेगा फायनल घेण्याचा, त्या संघाबरोबर आता एक नौका संघ फायनल मध्ये खेळेल.
परंतु हरकत नाही आहे म्हटलं मित्रांनो. पहा वेळ बदलते, कधीही वेळ बदलते. वेळेचं महत्व फक्त त्या गोष्टीवर ठेवा की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि या योग्य निर्णयाचा योग्य वापर करा. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी दाखल गुरु आणि रवी किरण. ऑलिंडर्स, स्वयंसेवक, प्रेक्षक, मायबाप, फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, काही असू द्या, खेळाडू तुमच्या विरोधात गेला तर त्यावरती आपण लाईव्हची मदत घेऊ. फक्त तुमच्या पुढे जो निर्णय दिसेल स्पष्ट तो आमच्यापर्यंत कळवा, कारण मेगा फायनल आहे त्यामुळे आपल्याला निर्णय अपेक्षित आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रवी किरण आणि गुरु ही सलामीची जोडी ग्रीन आर्मी बांगारवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती आहे महेश हेमाडे. रवी किरण विक्रम राहिलेला आहे 2024 या वर्षामध्ये 9 षटकार लागोपाठ या फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आज त्या पद्धतीची बॅटिंग होणार का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. पहिलाच बॉल जबरदस्त टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला चेंडू डॉट आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न भरपूर सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल खेळतोय. मेगा फायनल खेळण्यासाठी लागणारा कस, लागणारी धमक जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान सन्मान्य महेंद्रदादा शीतकरे आता निश्चित स्पर्धेसाठी विजिट देण्यासाठी आपण उपस्थित राहिलेत. निश्चित आता आपण रजा घेत आहेत. निश्चित खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये पहा संघर्ष सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. चला आता खऱ्या तो क्षण मैदानाच्या आतमध्ये ठेवायचा आहे. विजयाचं उद्दिष्ट. जबरदस्त फटका, जबरदस्त बॅटवरती आला, जागा बनवली. रवी किरण बॅकवर्ड स्क्वेअर डीप मध्ये ठोकलाय. खणखणीत षटकार. यासाठी मित्रांनो म्हटलं जातं वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. तुम्हाला काय झालं, काय नाही, काय घडायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडनं टीम सिद्धगड तर त्यांच्या विरोधात ग्रीन आर्मी बांगारवाडी. मैदानाच्या आतमध्ये धमक दाखवली जाते, कस दाखवला जातोय. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. येणारा 4था चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका जबरदस्त आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथे आलाय हा रवी किरणच्या बॅटमध्ये. खणखणीत चौकार. प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. आयुष्यात कष्ट 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 करणं फार महत्वाचं आहे. स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. कष्ट घेतल्याशिवाय कुठली गोष्ट तुम्हाला मिळणार नाहीये. कष्ट असे घ्या की तिथे तुम्हाला ज्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे ती गोष्ट तुम्हाला साध्य झाली पाहिजे. संघर्ष संपत नसतो. प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपात समोर येत असतो. फक्त मनामध्ये ध्यानामध्ये ठेवा की या संघर्षामध्ये मला जिद्द साध्य करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा आहे. वेळ काळ सगळ्या गोष्टी बदलतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. इथे बदलत्या काळामध्ये बदलतं रूप तुम्हाला धारण करावं लागणार आहे. जशी वेळ येईल त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःला बदलावं लागणार आहे आणि जसा देश तसा वेश तुम्हाला त्या पद्धतीने इथे संघर्ष करावा लागणार आहे. कुठल्या गोष्टीसाठी मित्रांनो पहा स्वतःला कधीच समजू नका की मी कुणापेक्षा मोठा आहे, मी कुणापेक्षा लहान आहे. या गोष्टीसाठी स्वतःला सिद्ध ठेवा की मी माझ्या परिस्थितीमध्ये स्वतःला साध्य करू शकतो. यावेळेस देखील गॅप शोधलाय. इथे मात्र हाय बॉल थांबत नाहीये. चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. जबरदस्त रवी किरणचा प्रहार येतोय. अजून एक चौकार. 14 धावा. महेश हेमाडीला संघर्ष करावा लागलेला आहे. थांबणे नाही वाटेत. चुकुनी जागेवर इथे आलेली बाट ती जागा तेच योग्य आहे. स्वतः निवडा.
याच्यासाठी मित्रांनो पहा, स्वतःला नेहमी संघर्ष करावा लागणार आहे, बदल करावा लागणार आहे, महेश हेमाडेला प्रयत्न करावे लागणार आहे। यासाठी नेहमी म्हटलं जातं मित्रांनो, मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है। तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। माझ्या वाट्याला दुःख किती आहे हे मला माहित नाहीये, परंतु मला दुःखामधून सुख रूपांतर करायचं आहे, तर तुला झिजावं लागणार आहे। यावेळी देखील समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिथे जबरदस्त शतरक्षण होताना पाहायला मिळालं। डॉट बॉल आलेला आहे, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ हा संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती आहेत बिनबाद 14 धावा। बऱ्याच वर्षाचा संघर्ष राहिलाय ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाचा। संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही। धरती आबा बिरसा मुंडा ज्यांचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला तो संघर्ष दिसेल। वयाचा 25वा वर्ष, 25व्या वर्षामध्ये जो संघर्ष केला, आज आदिवासी समाज त्याच संघर्षानं गुन्ह्या गोविंदानं घरामध्ये भाकर खातोय। शेवटचा श्वास देखील घेतला 25व्या वर्षामध्ये, तो देखील कुठे घेतला तर तो जेलमध्ये घ्यावा लागला। एवढा संघर्ष इंग्रजांसमोर त्यांना करावा लागला। आज खऱ्या अर्थाने अभिमान आहे की खऱ्या अर्थाने इथे तुम्हालाही तो अंतर मैदानाच्या आतमध्ये, तो उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये ठेवावा लागेल, तुम्हाला तो संघर्ष करावा लागेल। गोलंदाज अतुल तयार। यावेळेस गती थोडीशी कमी वापरली, टप्पा पुढ्यामध्ये ठेवला होता, फलंदाज गुरुला चेंडू समजला नाही, आलेला आहे हा डॉट बॉल। निर्धाव चेंडूने षटकाला सुरुवात झालेली आहे। गुरु मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती खऱ्या तर खेळताना पाहायला मिळतोय। रवी किरण डावाला कलाटणी दिलेली आहे, सुरुवात मात्र चांगली केलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। स्लोवर गतीचा बॉल लवकर पिक केला, ओळखली जागा, तिथे फटका सजवलाय, एक धाव कंप्लीट। अखेर बॉल सीमारेषा पार। अतुल हेमाडेला एक संघर्ष आलेला आहे। संघर्ष कुणाच्याही वाट्याला येत नसतं, संघर्ष कुणाच्याही वाट्याला येत नसतं। ज्याच्यामध्ये तो संघर्ष पेलण्याची ताकद असते त्याच्याच वाट्याला तो संघर्ष येत असतो। तो संघर्ष पेलण्यासाठी देवाने तुम्हाला शक्ती दिलेली असते, फक्त त्या शक्तीचा योग्य त्या वेळी तुम्हाला वापर करावा लागतो। आज तो वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाणार का? अतुल हेमाडेच्या माध्यमातून। महेश हेमाडेच्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या, इथे खऱ्या अर्थाने हा चौकार आला। 18 धावा ग्रीन आर्मी टीम बांगरवाडी टीमच्या धावफलकावरती जागा बनवली। याही वेळेस फटका जबरदस्त आहे, गुरुच्या बॅटमधनं आलाय हा खरखरीत षटकार। जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये। स्वयंसेवक आहे तिथे, स्वयंसेवक आहे, यासाठी मी स्वयंसेवकांना सांगितलेलं आहे। पाठीमागे पहा 4-5 जण एकाच जागी आहे। एक निर्णय चुकीचा आला तर 10 मिनिटं सामना थांबतोय। पहा तिथे सुभाष आहे, नितीन आहे, फायनल आहे। तुम्हाला इतर वेळेस मी मजाकवारी सांगत असतो, आज फक्त आपल्याला या फायनल मध्ये निर्णयाची गरज आहे, त्याच्यासाठी फक्त थोडासा वेळ घ्या आणि प्रत्येकानं थांबून राहा। जिथे प्रेक्षक नाही तिथे आपण थांबून राहा। क्लोज डिसिजन आला, पावसामुळे चुना पुसलेला आहे, आपल्याला निर्णय देणं थोडंसं कठीण होऊ शकतं, त्यामुळे शक्यतो आपण बाउंड्री लाईनच्या जवळ राहा। आमचा जग्गू कुठं आहे? दिवसभर झोपला, आता गोलंदाज स्लोवर गतीचा वापर, स्लोवर गतीचा वापर। इथे करा तर यावेळेस चलाकी दाखवलेली आहे, जादू दाखवलेला आहे थोडीशी गोलंदाजीच्या जोरावरती। डॉट बॉल 24 धावा धावफलकावरती ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाच्या। चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या बॉल वरती होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। गोलंदाज अतुल स्ट्राइक एंड वरती आहे गुरु। याही वेळेस हो मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे। एक सिंगल इथे कंप्लीट झालेला आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, इथे जरूर अगदी आपण पाहतो एक सिंगल आलेली आहे। 25 धावा ज्या धावफलकावरती आहे, 25 धावा धावफलकावरती। भरपूर संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, स्वतःला झिजलं जातं। समस्त ग्रामस्थ मंडळ खुटारवाडी आयोजित फ्रेंडशिप चषक 2025 पर्व 12व, या 12व्या पर्वामध्ये आनंदाच्या थाटामध्ये या मेगा फायनलला सुरुवात झालेली आहे। गोलंदाज तयार। स्लोवर गतीचा बॉल, इथे गती कमी आली, शतरक्षक बॉल खाली, अखेर इथे यश मिळालेला आहे अतुलला, आलेली आहे विकेट। फलंदाज बाद। संघर्ष म्हणजे पराभव नाही, तो फक्त तुझ्या ताकदीचा पुरावा आहे। अंधारात चालताना जे थांबत नाही त्याच्यात हातात उजेड येतो। प्रत्येक वेदनेत एक धडा असतो आणि तो प्रत्येक अश्रूत एक नवीन स्वप्न दडलेलं असतं। ज्याला संघर्षाची भीती नाही त्यालाच विजयाचं गाणं गाता येतं। असे या खऱ्या अर्थाने संघर्षाची गाथा जी आपण पाहत आलेलो आहे। संघर्ष करावाच लागणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
ज्यांनी खऱ्या अर्थाने जो संघर्ष केला, महाराजांना आयुष्य लाभलं फक्त आणि फक्त 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्याचं साम्राज्य उभं केलं. इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. आज खऱ्या अर्थाने तो संघर्ष प्रत्येकाला मनामध्ये ठेवावा लागेल. आयुष्य असो, खेळ असो, वेळ असो, परिस्थिती असो, तिथे तुम्हाला संघर्षाशिवाय यश मिळणार नाहीये. आणि याचसाठी मित्रांनो, ज्याच्या वाटेला जेवढा संघर्ष येईल तेवढं यश तुमच्या जवळ दडलेलं असतं. ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. गोलंदाज तयार. कपिल. फुलटॉस बॉल, फटका सजवलेला आहे. कल्पेश शेमाडे डीप मध्ये आहे. एक सिंगल इथे आलेले आहे. प्रवीण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, हो थ्रो थोडासा वाईट आला होता, परंतु प्रयत्न चांगले आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. एक सिंगल घेतलेली आहे. प्रवीण यावेळी स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. या मैदानावरती खऱ्या अर्थाने अनेक उलगडे झालेले आहेत, अनेक धाबा चेस झालेले आहेत, अनेक धाबा डिफेन्स झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी गेले 4 दिवस तुम्ही आम्ही पाहतोय. आज खऱ्या अर्थाने या इतिहासाला साक्षी राहायचं आहे की आजचा या मेगा फायनलचा इतिहास कसा घडला जाईल. यावेळेस देखील अपरकट फटका जबरदस्त, एक टप्पा घेतलाय आणि बॉल सीमारेषा पार झालाय. 4 धावा. प्रवीण जरी एक भाऊ बाद झाला, दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. राम लक्ष्मण अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने पहा, जरी इथे लक्ष्मण बाद झाला, राम मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. आज मला काय करायचं आहे, माझ्या गावाचं नाव मला पुढे न्यायचं आहे. कपिलला करावं लागणार त्या कामगिरीचं. सिद्धगड गावाचं अस्तित्व या मैदानावरती टिकून ठेवायचं असेल तर कपिलला कमबॅक करण्याची गरज आहे. आज अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तुम्हाला झिजायचं आहे. मग ते अस्तित्व सिद्धगड संघ टिकून ठेवणार का की त्याच्यावरती वेगळा पलटवार करणार. टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. 30 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 30 धावा. पहिला बॉल आला कपिलचा, त्यावरती एक सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. पुढचा चेंडू कपिल पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजीसाठी. येणारा चेंडू जागा बनवली. यावेळेस देखील फटका जबरदस्त आहे. याही वेळेत जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिद्धगड टीमच्या गोलंदाजांना सातत्यानं पहा कडवं आव्हानं उभी राहिलेली आहेत. इथे स्वतःला झिजायचं आहे, स्वतःला झिजवावं लागणार आहे. जिस्ता स्वतःला अशा पद्धतीने झिजवा की हिऱ्याची किंमत तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये नाही तर तुमच्या कर्तृत्वाला सलाम करता आलं पाहिजे. यासाठी स्वतःला झिजावं लागणार आहे. आज सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं कुटारवाडी गाव आणि या गावाची मानाची क्रीडा स्पर्धा रंगते, तो रंगतोय मेगा फायनल. यावेळेस देखील फुटबॉल पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय. कपिलचं कौतुक करावं लागेल. कपिल खऱ्या अर्थाने एक धाव वाचवली आहे आपल्या संघासाठी. कदाचित 4 गेले असते की नाही, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. 37 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सीर दिला जाईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. कपिल स्ट्राईक एंड वरती. गुरु आहे. फुलटॉस बॉल आहे, खाली क्षेत्र आहे. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट झालेला आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या इथे मात्र या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2च्या मध्ये संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. शेवटचा बॉल 39 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानात सुरू आहे. शेवटचा बॉल. या बॉलवरती काय घडणार, टार्गेट किती सेट होणार, 2 4 6 की इथे डॉट, काय घडणार काय नाहीये. शेवटचा बॉल टार्गेट साठी आपल्याला पाहायचं आहे किती टार्गेट येणार या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका हवेत आहे. विकेट किपर अमोल बॉल खाली आलेला आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. गोलंदाज बाद झालाय. पहिला डाव संपलाय मित्रांनो आणि पहिल्या डावामध्ये धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत 39 धावा. ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघानं 40 धावांचं लक्ष्य जगासमोर डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता हे लक्ष्य पार करावं लागणार आहे सिद्धगड क्रिकेट संघाला.
तब्बल 600 प्रेक्षक मायबाप या फायनलचा आस्वाद घेत आहेत. अतिशय जबरदस्त खऱ्या सपोर्ट या स्पर्धेला हिमाडे ब्रदर्सला इव्हेंटला जो खऱ्या अर्थाने प्रेक्षक मायबापांच्या माध्यमातून मिळतोय. या स्पर्धेनं आजच्या दिवसामधला एक विक्रम मोडीत काढलेला आहे. मिनिटाला विक्रम मोडला जातोय. तब्बल ही स्पर्धा 18,700 प्रेक्षकांनी आजच्या दिवसामध्ये पाहिलेला आहे. एक भला मोठा विक्रम या स्पर्धेनं इथे रचलेला आहे. या वाहिनीनं या स्पर्धेमध्ये रचलेला आहे. चला सलामीची जोडी पाठवा. सुपर ओव्हर जर झाली तर आपल्याला अधिकचा वेळ लागू शकतो. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 40 धाब्यांचं लक्ष. या 40 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अमोल आणि महेश ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एक धाडसी आणि एक शूर माणूस विज्ञान आणि ज्ञानी लोकांच्या समर्थनात देखील वागतो. कारण धैर्य हे ज्ञान आणि बुद्धीतून देखील येतो. इथे खऱ्या अर्थाने तुम्हाला धैर्यासाठी जागायचं आहे. इथे डावखुराचा फलंदाज आहे. समोर युवराज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला युवराज. समोर आहे महेश. शॉर्ट पिच चेंडू इथे संधी आहे आणि इथे पहिल्याच बॉलवरती सुयश प्राप्त झालेला आहे. पहिल्याच बॉलवरती महेश शेमाडीची विकेट. डावाला पहिलं खिंडार विकेट. प्रेक्षकांचा प्रतिसाद टाळ्यांचा गजर. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. विकेट मागणं विकेट गमावताना अनेक अडचणी आल्या ज्या मागच्या डावामध्ये. आता त्या अडचणीमधून स्वतःला तारलेला आहे. आता या मॅच मध्ये तुम्हाला तारायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि निश्चित ती मेहनत कशा पद्धतीने कुठला संघ घेईल तो आपल्याला पाहायला मिळेल. युवराज गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अतुल हेमाडे जो यावेळेस स्ट्राइक एंड वरती 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे. युवराज संघामधील खऱ्या अर्थाने पहा महत्वाचा गोलंदाज. कमी वयाचा हा गोलंदाज परंतु गोलंदाजीच्या जोरावरती जबरदस्त त्याचा प्रदर्शन राहिलेला आहे. यावेळेस पंचांकडे जोरदार अपील. पंचाने अपील मात्र पेटाळून लावलेली आहे.
विकेट विकेट खेळाडू वृत्ती याला म्हणतात खेळाडू वृत्ती. सामना महत्वाचा आहे. इथे माहित आहे अतुलला की मी मेगा फायनल खेळतोय, परंतु स्वतःच्या रक्तात जर खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती असेल तर या पद्धतीचं दृश्य तुम्हाला त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या अतुलसाठी वाजवायला हरकत नाहीये, कारण मेगा फायनल खेळतोय आणि मेगा फायनल मध्ये खऱ्या अर्थाने पहा थोडासा निर्णय नाजूक होता, परंतु त्याने स्वतःला सांगितलं मित्रांनो पहा हर अंधेरे के बाद सवेरा आता है, हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मकान पाता है, रुकने से कुछ नहीं बदलता मेरे यार, जो बदलता है वही आगे बढ़ता है. इथे बदलावं लागणार आहे तुम्हाला. काळा संघ बदलावा लागणार आहे तुम्हाला. स्वतःला बदल घडवायचा असेल, इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला इतिहास घडवावा लागणार आहे. आणि निश्चित तो इतिहास आतापर्यंत युवराजनं खऱ्या अर्थाने रचलाय, कारण त्याला माहित आहे अनेक वर्ष या मैदानावरती ज्या संघाचा अधिराज्य झालेला आहे तो सिद्धगड संघ आणि त्यांच्या विरोधात इथे खेळतोय ग्रीन आर्मी. आयुष्यामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने हे स्वप्न आलेलं आहे आता यशस्वी करण्यासाठी ग्रीन आर्मी बांगरवाडी संघासमोर. स्ट्राइक एंड वरती कल्पेश शेमाडे आहे. गोलंदाज युवराज षटकामधील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार. लाईन चेक केली जाते, लाईन चेक केली जाते. यास इट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा एक एक चुकी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चुका कमी कराव्या लागतील, कारण चुका जर घेतल्या तर तुम्हाला खेळांना सामोरे जावं लागेल आणि खेळा जर आला तर त्याला हातोडीची गरज लागते. त्यामुळे जरूर तुम्हाला चुका कमी कराव्या लागणार आहेत. समोर आहे कल्पेश हेमाडे. यावेळेस हो चांगला फटका आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाव कल्पेशला माहित आहे. पहिलं षटक सुरू आहे. इथे विकेट पेक्षा धावांपेक्षा विकेटला तेवढंच महत्व द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं पहा आज बांगरवाडी टीमचे समर्थक भरपूर आहेत, परंतु खऱ्या अर्थाने निश्चित बांगरवाडी टीमच्या समर्थकांनाही माहित असेल की या मैदानावरचा इतिहास सिद्धगड संघाच्या नावावरती किती वेळा राहिलेला आहे. अनेक वेळा राहिलेला आहे. आज ओहो मॅच मधला सगळ्यात घातक फलंदाज अमोल, त्याला मिळालेलं जीवदान पहा. महेश अतुल यापेक्षाही डेंजरस खेळाडू म्हणजे अमोल, त्याला जर आपण जीवदान देत आहे आणि ते देखील मेगा फायनल मध्ये, म्हणजे आयुष्यामध्ये कुठेतरी थोडस ग्रहण लागलेलं आहे. इथे जरूर अगदी आपण पाहतोय एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या 3 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज युवराज स्ट्राइक एंड वरती कल्पेश हेमाडे. ओहो इथे पहा मला वाटलं कल्पेशलाही बहुतेक जीवदान, कल्पेशलाही जीवदान, दोनही फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. आता या जीवदानाचा फायदा सिद्धगड संघाला होईल का? वक्त से लड़कर जो नसीब बदले इंसान वही जो तकदीर बदले. तुम्हाला वेळेनुसार बदलावं लागणार आहे आता, कारण आता तुमच्यासाठी वेळ धावून आली होती, आता तुम्हाला वेळेसाठी धावावं लागणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. पंचाने यावेळेस व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. अति बाउन्स साठी आपल्याकडे DRS आहे, जर आपण त्याचा वापर करू शकता. सहमत नसेल योग्य त्या वेळी जरूर आपल्याकडे एक DRS आहे, त्याचा आपण जरूर उपयोग करू शकता. जरूर व्हाईट चेंडू आलेला आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज युवराज स्ट्राइक एंड वरती आहे. कल्पेश हेमाडे षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस हो फटका खाली क्षेत्र मिड विकेट मध्ये शोधलेला आहे. बॉल थांबत नाही. 4 धावांसाठी निघून चाललाय. शेवटच्या बॉल वरती चौकार इथे सहन करावा लागलेला आहे आणि आता 8 धावा ज्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये अजूनही जर पाहिला तर 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा हे इक्वेशन सेमीफायनल मध्ये सिद्धगड संघासमोर आलं होतं, परंतु तेव्हा फलंदाज होते अतुल महेश. आता अतुल महेश बाद झालाय. जबाबदारी कल्पेश आणि अमोल वरती राहिलेली आहे. तब्बल 700+ प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा सध्याच्या स्थितीला फायनलचा आनंद घेत आहेत
आणि या YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, उपस्थित सगळ्या प्रेक्षक मायबापांचं, समस्त ग्रामस्थ मंडळ कुटारवाडी फ्रेंडशिप चषक 2025 च्या वतीने आपलं सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. गुरु आलेला आहे. गुरुनाथ गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. गुरुनाथ यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू उंच आकाशात 6 धावांसाठी षटकार आलेला आहे. जीतोगे तुम भी अगर इरादा करो, अपने आप से अगर आज वादा करो, पत्थरों की तरह मजबूत बनो जिंदगानी में, यकीन खुद पर औरों से भी ज्यादा करो. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवला तर तुम्हाला यश मात्र जरूर मिळेल, यात शंका नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस हो पहा, लोवर पुलरलेचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जमलं नाहीये. पायावरती चेंडू आदळला जातो. आलेला हा डॉट बॉल. एक एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करू शकतो, एक एक धाव प्रेशर निर्माण करू शकतो, एक एक विकेट प्रेशर निर्माण करू शकतो. मेगा फायनल असावा तर कसा असावा याचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ते अर्थात एका साइडने टीम सिद्धगड आणि एका साइडने ग्रीन आर्मी बांगरवाडी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा अमोल तयार. समोर आहे गुरुनाथ. 12 चेंडू 32 ची आवश्यकता असताना षटकार सहन केलाय. इथे टाकलेला हाय बॉल जबरदस्त आलेला आहे. जबरदस्त डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मॅच मध्ये आता इक्वेशन बाकी आहे. 14 बनलेले आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. हे 3 चेंडू इम्पॉर्टंट दोनही संघासाठी, टीम सिद्धगड आणि टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बाटशी काढा. पुन्हा एकदा विकेट किपरनं काम केलं. फिनिश. आज खऱ्या अर्थाने पहा, अमोलने देखील पंचांची वाट पाहिली नाहीये. अमोल देखील जशी बॅटला स्पर्श झाला तसा स्वतःहून निघून आला. जबरदस्त मॅच. कठीण काळामध्ये खऱ्या अर्थाने स्वतः कधी कणखर बनवत चला. ज्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील ना की आता तुमच्यासाठी पर्याय बंद झालेले आहेत, तेव्हा स्वतःमध्ये एक ऊर्जा निर्माण करा, स्वतःमध्ये एक आत्मविश्वास जागा करा. जेव्हा लोक तुम्हाला समजतील की आता तुमच्यासाठी पर्याय बंद झालेले आहेत, तिथून तुम्हाला पर्याय निवडावा लागेल आणि तो पर्याय शोधावा लागेल. जर इतिहास घडवायचा असेल तर जिथून तुमचे सगळे रस्ते बंद होतात ना, तिथून तुम्हाला रस्ता शोधावा लागणार आहे. आणि यावेळेस मात्र अमोल बाद झालाय. राहुल जो मैदानाच्या आतमध्ये. गुरु जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. एक षटकार पहिल्या बॉलवरती अमोलनं खऱ्या अर्थाने ठोकला, परंतु त्याच्यानंतर त्याला जास्त काळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाही. गुरु षटकातील 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज गुरु कमबॅक करतोय. स्ट्राइक एंड मध्ये राहुल आहे. प्रयत्न करायचे आहेत. कल्पेश हेमाडेलाही एक वेळा जीवदान मिळालेला आहे. अमोललाही एक वेळा जीवदान मिळालं होतं. या जीवदानाचा आता फायदा घेतला जाणार का सिद्धगड क्रिकेट संघासाठी, की गुरु आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी कामगिरी करणार. लाईन चेक केले. लाईन खराब आहे. यस, इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 15 धावा फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये सध्याची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे, परंतु स्वतःला कधीही मित्रांनो कमी समजू नका आणि दुसऱ्यालाही कधी कमी समजू नका. गोलंदाज तयार. यावेळेस मोठी ऑफिल आणि यावेळेस मात्र ऑफिलचा स्वीकार केलाय फलसाने. आलेली अजून एक राहुलची विकेट. फलंदाज बाद. दयानंद मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू आहे आणि मी कधीही म्हणत असतो की शेवटचा चेंडू जास्त करून फलंदाजासाठी नेहमी घातकी ठरत असतो. म्हणजे शेवटचा चेंडू आता फलंदाजाने की गोलंदाजाने कशा पद्धतीने समजावा. पहा, जास्तीत जास्त वेळा फलंदाजासाठी शेवटचा चेंडू हा घातकी ठरलेला आहे. आतापर्यंत मी माझ्या करिअरमध्ये जेवढे समालोचन करण्यासाठी स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आलेला अनुभव की जास्तीत जास्त वेळा षटकातील शेवटचा बॉल हा फलंदाजासाठी घातकी ठरत असतो, परंतु त्याला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला वेगळं रूप धारण करावं लागेल. शेवटचा बॉल
यावेळी समोरच्या दिशेला फटका. मित्रांनो, मी दयानंदला फटका खेळण्या अगोदर म्हटलं होतं की ज्या माझ्या करिअर मध्ये मी आतापर्यंत भरपूर वेळा हा अनुभव घेतलेला आहे की जास्तीत जास्त वेळा शेवटचा बॉल हा फलंदाजासाठी नेहमी घातकी ठरत असतो, तरी देखील त्याने तोच इरादा पकडला आणि त्याच उद्दिष्टावर फटका केला. अखेर शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहे. धावसंख्या ही धावफलकावरती 15 धावा, 40 धाव्यांचं लक्ष आहे. विजयासाठी 6 चेंडू 25 धावा, 6 चेंडू 25 धावा ज्या बनवायच्या आहेत. चला, मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही संघाकडे 2 प्रमुख गोलंदाज राहतात. नेहमी आपण पाहत असतोय एक गोलंदाज तुम्हाला पर्याय म्हणून शोधावा लागतो. आता तो पर्याय शोधावा लागणार आहे ग्रीन आर्मी बांगरवाडी संघाला. त्याला प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे सिद्धगड क्रिकेट संघाला. मी तर म्हणेन आता कल्पेश शेमाडेला स्ट्राईक आपल्याकडे घ्यावी लागणार आहे. कल्पेश शेमाडेला सर्वस्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे आणि या 25 धावा नाही तर किमान 24 धावा सुपर ओव्हर साठी आपल्याला बनवाव्या लागणार आहेत. काय घडणार या 6 चेंडूमध्ये? ही सर्वस्व जबाबदारी जर आता कल्पेश शेमाडे आपल्या खांद्यावरती घेऊ शकतो तर सिद्धगड संघ ही अजून इतिहास घडवू शकतो. त्याच्यासाठी इतिहास घडवावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये अशोक आलेला आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज अशोक. पहा, मॅच मध्ये काही बदल होऊ शकतो. आयुष्यामध्ये क्रिकेटच्या करिअर मध्ये पहिल्यांदा मेगा फायनल संघ खेळतो ग्रीन आर्मी बांगरवाडी. अनेक स्पर्धांचा, अनेक फायनलचा विक्रम आपल्यावरती नावावरती केलेला आहे, तो म्हणजे इतिहास पाहिला तर सिद्धगड. परंतु आज आता हा सामना कोण विक्रम का आपल्या नावावरती इतिहास लिहिणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या अनेक वर्षांचं स्वप्न मित्रांनो ज्यावेळेस आपल्या समोर दिसतं ना, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू इथे मावत नाहीत. आज ते आनंदाचा अश्रू ग्रीन आर्मी बांगरवाडी आपल्या नावावरती करेल की टीम सिद्धगडी. टाळ्यांच्या गजराने 6 बॉल 25, 6 बॉल 25 ची आवश्यकता असताना इथे आलेला हा डॉट बॉल. डॉट बॉल, टाळ्या, शिट्ट्या या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार पहा. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर मित्रांनो जेवढे संकट तुम्हाला दिसतील ना तेवढे यश तुमच्या जवळ असतं. ओहो, याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कदाचित या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करू शकला असता. त्याच्यासाठी जर थोडीशी जागा बनवली असती ना तर जागा बनवून स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये यावरती 4 किंवा 6 काही शोधता आल्या असत्या. जमलं नाहीये. 4 बॉल 24 धावा सुपर ओव्हर साठी बनवाव्या लागणार आहेत कल्पेश शेमाडे. इथे यावेळेस फटका हवे. हो, प्रयत्न कमालीचे झालेले आहेत. अखेर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा, विकेट आलेली आहे आणि तिथे फलंदाज झालेला आहे कल्पेश हेमाडे. बाद माघारी परतलाय आलेली आहे विकेट. मैदानाच्या आतमध्ये इतिहास बदलत चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन इतिहास घडत चाललेला आहे. ज्यांचा अनेक वर्षांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आता मनामध्ये कोंडलं होतं. अनेक वर्ष क्रिकेट खेळलोय, भरपूर संघ आपण बघतोय. क्रिकेट खेळत असताना अनेक वेळा आपण एंट्र्या भरतोय परंतु आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी येत नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने असे अनेक संघ आहेत की ज्याला सेमीफायनल देखील खेळता येत नाहीये. अशातला संघ ग्रीन आर्मी बांगरवाडी आपल्या गावामध्ये अनेक वर्षांचा इतिहास विक्रम घडून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार आहे अशोक. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल बनलेले आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने एका सिंगलनं काही होणार नाहीये. सिद्धगड क्रिकेट संघासाठी विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला इथे आता काहीतरी अभूतपूर्व चमत्कार जर डोळ्यासमोर ठेवला तर इतिहास घडवता येऊ शकतो. 2 बॉल आपले शिल्लक राहिलेले आहेत. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस 5वा चेंडू गुरु आलाय बॉल वरती आणि बघता बघता इथे मात्र आता दरवाजे बंद होत आलेले आहेत सिद्धगड संघासाठी. मी खऱ्या अर्थाने विचार करेल की आज सिद्धगड संघासमोर भरपूर आव्हानं राहिली आणि षटकार जर आला तर महेश शेवाडे ज्यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक. अनेक वर्षांचा इतिहास मैदानाच्या आतमध्ये राहिलाय आणि पहिल्यांदा तो इतिहास इथे बिघडलाय. ज्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न मैदानाच्या आतमध्ये आज पूर्ण होत आहे. अनेक वर्ष खऱ्या अर्थाने ज्यांना कधी कधी जर पाहिलं क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचता आला नाहीये
अनेक वर्ष आपण पाहिला गावामध्ये ट्रॉफी गेली नाहीये, परंतु अनेक